नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. कपिलापुरी तालुका परंडा येथे गेल्या 2-3 दिवसापासून बिबट्या येतो, शिकार करतो आणि जातो असं चालू आहे. सोमवारी त्यानं एक शेळीचं ठार मारली आणि एका रेडकाचा गळ्याचा चावा घेतला. त्यानंतर वन विभागाने तिथे जाऊन पंचनामा केला, स्थळाची पाहणी केली आणि तिथं बिबट्याला पकडण्यासाठी त्यांची संरचना लावण्याचं ठरलं. त्यांनी मग बुधवारी सकाळी कपिलापुरीतील त्या परिसरात पिंजरा लावला आणि पिंजऱ्यात एक बोकड पण ठेवलं. ते बोकड्याच्या आमिषानं बिबट्या पिंजऱ्यात येईल आणि अडकून तो तिथेच बसेल आणि आपल्याला सापडेल असा वन विभागाचा कयास होता. त्यांनी तो पिंजरा लावला, बोकडही ठेवलं. बुधवारी संध्याकाळी साधारणतः 8 ते 9च्या दरम्यान बिबट्या आलाही. त्यानं बोकडाची शिकार आपल्याला करायला मिळते हे पाहून तो पिंजऱ्यात शिरलाही आणि त्यानं बोकडाला सोबत घेऊन पिंजरा तोडून तो पसारही झाला. ग्रामस्थ हे पाहत होते. वन विभागाचा एक कर्मचारी पण तिथं होता. मात्र जे ते ट्रॅप कॅमेरे आहेत ते तिथं कुठं नव्हते. असले तरी ते चालू होते का नव्हते हे ना ग्रामस्थ सांगू शकले ना तिथं असलेला तो वन खात्याचा कर्मचारी सांगत नाही. यावरून सरकारी काम कसं असतं ह्याचं काल रात्री ज्या बिबट्यांची आणि साडूवाघाची दहशतीखाली जनता आहे त्या जनतेला कपिलापुरी साक्षात त्याचं दर्शन घडलं. वन विभागानं लावलेला जो पिंजरा होता तो तकलादू होता असंच दिसतंय. कारण त्याला असलेले गज बिबट्याला सहज वाकवता आले. यावरून त्याची काय क्वालिटी असणार त्या पिंजऱ्याच्या गजाची आणि त्या पिंजऱ्याची पण हे आपल्यालाही लक्षात येतं. आणि मग तो बिबट्या तिथून पसार झाला. ग्रामस्थांनी त्या बिबट्याला लवकरात लवकर पकडा आणि आमच्यावर जी दहशत आहे ती कमी करा अशी वन विभागाकडे मागणी केलेली आहे. वन विभाग साडूवाघ ज्यावेळेसपासून रामलिंगच्या अभयारण्यात आला आहे त्यानंतर जी त्याला पकडण्यासाठी आणि बिबट्यांना ही करण्यासाठी मोहीम चालू आहे ती वरवरचीच आहे असा सतत आरोप मनोज जाधव हे करत आलेले आहे. त्यांनी 2-1.5 महिन्यापासून सतत निवेदनं देणं, वन विभागाच्या रामलिंग अभयारण्यात कार्यालयात जाऊन भेट घेणं हे त्यांचं चालूच आहे. त्यांनी सुरुवातीलाच 1 महिन्याच्या मुदत देत आपण ह्याचा तुम्ही वन विभागानं बंदोबस्त केला नाही तर वनमंत्री गणेश नाईक यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत गाढव भेट देणार असल्याचं म्हटलं होतं. आणि तशा आशाच त्यांनी निवेदनही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन आणि वन विभागालाही दिलं होतं. ते सतत आपल्या आंदोलनाचा पाठपुरावा करतायत हे पाहून मग जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला यावर पत्र दिलं आणि उत्तर मागितलं. वन विभागानं आमचे प्रयत्न चालू आहेत, आणखी 1 महिन्याची मुदत त्यांच्याकडून मागून घ्या, आम्ही त्या काळात साडूवाघ आणि बिबट्याचाही बंदोबस्त करू असं लेखी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने जाधव यांना 1 महिना तुम्ही आम्हाला वेळ द्या अशी विनंती केली. त्यामुळं जाधव यांनी आता 20 एप्रिल ही वन मंत्र्यांना गाढव भेट देण्याची तारीख ठरवलेली आहे. जाधव हे सांगतात त्यात तथ्य आहे. हे काल रात्री कपिलापुरीत घडलेल्या घटनेहून दिसते. वन विभाग शासनाचा खर्च करून वेळेचा अपव्यय करत साडूवाघ आणि बिबट्यांना पकडण्याचं दिखावा करत आहे असं ते आजही तसंच सांगतात. आणि आपण 1 महिना वाट पाहू. मात्र त्यांना जर यात अपयश आलं तर नक्कीच 20 एप्रिलला
जिल्हाधिकाऱ्यांकडे गाढव आणून सुपूर्द करू आणि त्यांना ते गाढव वनमंत्री गणेश नाईकांना पाठवण्याची विनंती करू, असं जाधव यांनी सांगितलं आहे. आता वन विभागानं काय ते बघायचं. असेच तकलादू पिंजरे लावायचे का जरा खरं मनातून त्यांना पकडण्यासाठी काय करायचं हे वन विभागानं आता ठरवायचं आहे. औरंगजेबाच्या कबरीचा विषय आता सतत पेटलेलाच दिसतोय. परवा नागपुरात दंगलही झाली. औरंगजेबाची स्टेटस पण काही तरुण किंवा लोक ठेवतात. त्याबद्दल औरंगाबाद आणि काही शहरात त्या स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हे पण दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे एका युवकानं आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवला. हे सर्व गावात समजतात. गावातील हिंदू नागरिक एकत्र झाले. त्यांनी लातूर ते गुलबर्गा जो हायवे आहे त्या हायवे नारंगवाडी पाटीजवळ तिथं रस्ता रोको केला. हायवेवर त्यांनी टायर जाळले. आणि तणावपूर्ण असं वातावरण होतं. उमरगा पोलीस ठाण्याला ही माहिती कळताच पोलीस तिथे दाखल झाले. तणाव शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्या स्टेटस ठेवणाऱ्या युवकाला अटक करा अशी मागणी केली. उमरगा पोलिसांनी त्या युवकाला ताब्यातही घेतलं आणि मग वातावरण थोडं निवळ आहे. परंतु आत्ताही नारंगवाडीत तणावाची स्थिती असल्याचं चित्र आहे. तेव्हा सर्व तरुणांना आपण स्टेटसवर काय ठेवतो, सध्या वातावरण काय हे पाहून आपले स्टेटस ठेवा. उगीचच जनभावना दुखावतील असं स्टेटस ठेवू नका. हीच आपल्या अन्नात यूट्यूब चॅनलकडून सर्व युवक युवती आणि लोकांना विनंती आहे. तिकडं आज दिशा शालियान मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात पुनर्तपासासाठी याचिका दाखल केली आहे. साहजिकच त्यामुळं आज विधानसभेत आणि विधान परिषदेत पण खडाजंगी झाली. ज्यांच्यावर नितेश राणे आरोप करतात त्या आदित्य ठाकरेंनी त्यांच्या याचिकेबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण मला गेल्या 5 वर्षापासून बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो चुकीचा आहे. माझा याच्यात काडीचाही संबंध नाही. त्यांनी हायकोर्टानं काही निर्णय देईल तो मला मान्य असेल आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मी तपासात परत योग्य ते सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं आहे. इकडं नितेश राणे यांनी कोर्टात याचिका दाखल होताच आदित्य ठाकरेंना अटक करा अशी मागणी विधानसभेत केली. एका मंत्रीच ही मागणी करतोय, त्यामुळे मग सरकारचं काय हाही प्रश्न आहे. इकडं विधान परिषद तर चित्रा वाघ आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या खडाजंगीच झाली. असो, तिकडं नागपुरातील काही भागातील संचारबंदी मागं घेण्यात आली आहे, पण काही भागात संचारबंदी सुरूच आहे. आत्तापर्यंत नागपूर दंगली प्रकरणात 100च्या वर लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. आज तुर्तास एवढं. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं काय म्हणणं याबाबत हेही सांगा आणि आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल बघत राहा. धन्यवाद.